किंमत निर्देशांक, संख्यात्मक निर्देशांक, मूल्य निर्देशांक, हे 3 निर्देशांक असू दे किंवा लास्ट पेअरचा किंमत निर्देशांक असू दे किंवा 500चा किंमत निर्देशांक असू दे, हे 4-5 निर्देशांक जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेट करत असता, जर तुम्हाला सूत्रपाठ असतील तर तुमची चांदीच चांदी आहे, जर सूत्रपाठ नसतील तर गांधीच गांधी आहे, म्हणजे काहीच तुम्हाला कळणार नाही. आता एक्झाम मध्ये हा जो प्रश्न आहे तो प्रश्न क्रमांक 3 मध्ये जे आज आपल्याला क्लासमध्ये डिस्कस करायचं की संख्यात्मक परिमाण निर्देशांक कसं कॅल्क्युलेट करतात त्याच्याबद्दल आपल्याला आजच्या क्लासमध्ये डिस्कस करायचं आहे. बट एक्झामला ह्याच्याशी रिलेटेड प्रश्न आहे, तो प्रश्न क्रमांक 3 मध्ये तुम्हाला काय अशा पद्धतीने येऊ शकतो जसं पुढील आकडेवारीवरून किंमत निर्देशांक काढा असं इथं म्हणलेलं आहे. त्याचबरोबर पुढील आकडेवारीवरून संख्यात्मक निर्देशांक काढा किंवा संख्यात्मक निर्देशांकांचे टप्पे स्पष्ट करा असं सुद्धा प्रश्न येऊ शकतो. आता संख्यात्मक निर्देशांक काढायचा असेल तर तुम्ही काय करता, सरळ सरळ सूत्राचा वापर करता. सूत्र काय आहे स्क्रीनवर चेक करा, तुम्हाला इथे सूत्र सुद्धा दिसत असेल जे की ऑलरेडी नोट्स मध्ये मी काढून ठेवलेलं आहे. संख्यात्मक निर्देशांक Q01 इज इक्वल टू सिग्मा Q1 अपॉन सिग्मा Q0 इंटू 100. काही अशा पद्धतीनं तुम्ही सूत्राचा वापर करून जे आहे संख्यात्मक निर्देशांक तुम्ही काढू शकता. आता एक्झाम मध्ये कधी कधी प्रश्न येते की संख्यात्मक निर्देशांकांचे टप्पे स्पष्ट करा. तर इथं जे तुम्हाला 3 टप्पे दिसत आहेत 1 2 3, हे तिन्हीचे तिन्ही टप्पे तुम्हाला लिहायचे आहेत ऍज इट इज. ज्यांना दिसत नाही त्यांना सांगतो. हे बघा, सर्वात पहिले तुम्हाला लिहायचं आहे त्याचं सूत्र. सूत्र लिहिल्यानंतर सिग्मा Q1 म्हणजेच काय, चालू वर्षातील नगसंख्याची बेरीज. सिग्मा Q0 म्हणजेच काय, मूळ वर्षातील किंवा संदर्भ वर्षातील मागील वर्षातील नगसंख्याची बेरीज. त्याच्यानंतर तुम्हाला सिग्मा Q1 अपॉन सिग्मा Q0 इंटू 100 जे मेन आहे ते लिहायचं आहे आणि बाकी त्याच्या समोर तुम्हाला दिलेली इन्फॉर्मेशन लिहायचं आहे. मागील व्हिडिओमध्ये मी किंमत निर्देशांक बद्दल माहिती दिली होती. या व्हिडिओमध्ये मी संख्यात्मक निर्देशांक किंवा परिमाण निर्देशांक बद्दल माहिती देत आहे. सर्वात पहिले एक्झाम मध्ये याच्याशी रिलेटेड जो प्रश्न आहे काही अशा पद्धतीने प्रश्न तुम्हाला येतो की पुढील दिलेल्या माहितीच्या आधारे, म्हणजे ह्या दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला संख्यात्मक निर्देशांक फाइंड आउट करायचं असते. सर्वात पहिले मूळ वर्षातील परिमाण आणि चालू वर्षातील परिमाण म्हणजेच काय, मूळ वर्षातील वस्तूची उत्पादन झालेली संख्या दिलेली असते. मूळ वर्ष म्हणजे मागील वर्ष आणि चालू वर्षाची दिलेली असते. तर उदाहरणार्थ आपण असं गृहीत धरूयात, मूळ वर्ष म्हणजे इसवी सन 2000 गृहीत धरू आणि चालू वर्ष म्हणजे इसवी सन आपण 2005 गृहीत धरू. हे जे उदाहरण आहे हे तुमच्या पुस्तकातील उदाहरण आहे. काय अशा पद्धतीने तुमच्या पुस्तकात उदाहरण दिलेलं आहे. बस त्याला मी प्रश्नाच्या स्वरूपात मांडलेलं आहे. काय अशा पद्धतीने मांडलेलं. चला सर्वात पहिले जेवढेही स्टुडंट्स हा व्हिडिओ पाहत आहेत फटाफट मूळ वर्षातील जे परिमाण आहे ते आपण इथे लिहून टाकूयात. जसं की इथे दिलेलं आहे 30, 55, 90 आणि 35. सिग्मा Q0 करा बेरीज. जेवढे स्टुडंट्स व्हिडिओ पाहत आहेत जे पण त्यांची बेरीज येईल त्या कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करायचं आहे. जसं की सर्वात पहिले सांगितलं आहे 30, त्यानंतर 55, 90 आणि 35. टोटल बेरीज किती आली याची 210. तर इथे लिहून टाकतो मी 210. त्याच्यानंतर चालू वर्षाची बेरीज चेक करा किती किती आहे 45, 70, 105 आणि 60. सिग्मा Q0 करा बेरीज. सिग्मा Q0 थोडस जास्त आहे 45, 70, 105 आणि 60. 280 लिहून टाका. इथं किती आले 280. राईट 280 तिथं लिहून टाकायचंय. ऑलराईट इथपर्यंत क्लिअर झालं. बस आता सूत्राची मांडणी करा. सूत्र काय दिलेलं आहे, संख्यात्मक निर्देशांक किंवा परिमाण निर्देशांक Q01 अपॉन Q01 इज इक्वल टू सिग्मा Q1 सिग्मा Q0 इंटू 100. सर्वात वर काय लिहायचं, Q1 म्हणजे चालू वर्ष, 1 स्टँड करतो चालू वर्षासाठी आणि हा 0 स्टँड करतो संदर्भ वर्ष किंवा मूळ वर्षासाठी. चला चालू वर्षाची बेरीज किती आहे 280. मूळ वर्षाची बेरीज किती आहे सर, मूळ वर्षाची जी बेरीज आहे
भागिले 210 इंटू 100. चला आता गुणाकार करा. गुणाकार कशा पद्धतीने करायचा, काय अशा पद्धतीने गुणाकार करायचा. 0 0 कटले, 28 गुणिले 100 200 सॉरी 2800 रुपये ना बॅट आणि भागिले 21. चला आता 21 एक 21, एक 28 मधून 21 गेले किती राहिले 7. 7च्या पुढे शून्य द्यायचं, किती झाले 70. 21 एक 21, 21 दोन्ही 42, 21 त्रिक 63. 70 कटले, हे शून्य सुद्धा कटलं. 21 त्रिक 63. 70 मधून 63 करा वजा. 70 मधून किती वजा करायचं तुम्हाला, 63 मायनस करायचं आहे. 70 मधून 63 मायनस केल्यानंतर चेक करा शिल्लक किती राहतात. 70 मधून 63 तुम्ही जेव्हा मायनस केला, शिल्लक राहतात 7. हा शून्य कट करून 7च्या पुढे इथे शून्य घ्यायचं. पुन्हा 21 त्रिक 63, 70 मधून 63 गेले, पुन्हा 7 राहिले. आता ही जी सिरीज आहे 7 राहण्याची, आता 7 7 7 7 राहत जाणार आहे, त्यामुळे इथं 3 3 3 येत राहील. म्हणजे आन्सर काय येईल, सिग्मा Q1 किंवा संख्यात्मक निर्देशांक 133.333 हा तुमचा आन्सर येत राहील. ऑल राईट, हा झाला पहिला आन्सर. इथं आज जे मॅथमॅटिकली चॅलेंज आहे थोडं प्रॅक्टिस करा, येऊन जाईल, कारण हे 5वी 6वीच्या मुलांना असते, तुम्हाला यायलाच पाहिजे. ओके चला आता पुस्तकीतलं आणखी एक प्रॉब्लेम आहे जे आपण चेक करूयात, जे की ऑलरेडी आकडेवारी मी इथं टाईप करून आणलेली आहे. तुम्हाला जास्त हेक्टिक नको, तुम्ही फक्त चेक करा. हा तुमच्या पुस्तकीतला स्वाध्याय प्रश्नामध्ये आहे, जिथं मूळ वर्षातील परिणाम तुम्हाला दिलेले आहेत 170, 150, 100, 195 आणि 205. काय अशा पद्धतीने मूळ वर्षातील परिणाम तुम्हाला इथं दिलेले आहेत, जे की ऑलरेडी इथं मी ऍड केलेलं आहे बघा. मूळ वर्षातील परिणाम, त्यानंतर चालू वर्षातील वस्तूंची नगसंख्या. चालू वर्षातील वस्तूंची नगसंख्या चेक करा, 90, 70, 75, 150 आणि 95. बेरीज पहा, मूळ वर्षाची बेरीज सिग्मा Q0 यायली 820 आणि सिग्मा Q1 चालू वर्षाची बेरीज किती आली 480. चला द्या भाग. आता भाग देण्याची सर्वात सोपी टेक्निक. ओके मी थोडस खाली झुकून आन्सर कॅल्क्युलेट करतो, म्हणजे तुम्हाला येईल 400. सोपं आहे, व्यवस्थित कॅल्क्युलेट करा, थोडंसं लक्ष देऊन कॅल्क्युलेट करा, मी तुम्हाला सांगेन. ओके बघा 480 820 भागिले 100. ओके आता फक्त कॅल्क्युलेशन्स वर तुम्ही फोकस करा. सर्वात पहिले आकडेवारी जी आहे ती थोडीशी मोठी असल्यामुळे आपल्याला छोटं करावं लागेल. जेवढं आकडेवारी छोटी तेवढं आपल्याला कॅल्क्युलेशन्सला कसं होईल, सोपं जाईल. ओके चला आता सर्वात पहिले 2 न भाग देऊन आकडेवारी छोटी करा, जसे की 2 दोन्ही 4, 2 चौक 8 किती झाले 24, 2 चौक 8, 2 एक 2. त्यानंतर 100 ला 100 राईट. त्याच्यानंतर आता गुणाकार करा, 24 गुणिले 100 आन्सर येईल तुमचं 2400 भागिले 41. आता 2400 भागिले 41 जेव्हा करता, थोडस तुम्हाला दिमाग शांत ठेवून कॅल्क्युलेशन्स करायचे आहे. आन्सर येते, थोडं तुम्हाला पेशन्स ठेवायचे. ओके जेवढं तुम्ही दिमाग शांत ठेवताल तेवढं आन्सर येते, कारण तुम्हाला कॅल्क्युलेटर अलाउड नाही. बघा ज्याला आता कॅल्क्युलेटर अलाउड आहे त्यानं काय करेल, सरळ सरळ कॅल्क्युलेटर मध्ये जाईल. ओके त्याला काय करायचं आहे, 2400 भागिले त्याला करायचं 41, आन्सर त्याला येऊन जाईल 58.53, ज्याचे त्याला कॅल्क्युलेटर अलाउड आहे त्याच्यासाठी. ओके बट पब्लिक आपल्याला कॅल्क्युलेटर अलाउड आहे का, नाही. आपण 12वीचे स्टुडंट आहोत. जर डिग्रीला असतील तर डिग्रीच्या स्टुडंटला मी जे आहे कॅल्क्युलेटर शिवाय क्लासेस घेत नाही, कंपल्सरी कॅल्क्युलेटर घेतो डिग्रीच्या स्टुडंटला. बट 11th आणि 12thला आपल्याला कॅल्क्युलेटर अलाउड नाही, आपल्याला स्वतः कॅल्क्युलेट करावं लागतं. ओके चला आता लिहा इथं 2400 भागिले 4100 सॉरी भागिले 41. आन्सर बघा सर्वात पहिले 41 न तुम्हाला भाग द्यायचा. समजा मी फक्त तुम्हाला माइंडला जे ट्रेन करायलो, इथं जर 40 राहिला असतं तर तुम्ही काय केलं असतं, 0 कट 0 कट 4 4 सक 24 लिहिला असता, बरोबर आहे. बट इथं किती आहे 41 आहे, तर चेक करायचं 41 ला गुणाकार करायचा आपल्याला. तर 41 न 24 ला भाग जाते का नाही, त्याच्यामुळे तुम्हाला तिन्ही संख्येला घ्यायचं. ओके पहिल्या तिन्ही संख्येला भाग द्यायचा. सर्वात पहिले आता बघा 41 दोन्ही होतात 82, आपण 4चा पाडा म्हणत आहोत. 4 1 4, 4 दोन्ही 8, 8 म्हणजेच किती 80, 4 त्रिकम 12 म्हणजे किती 120.
चारी चोक 16 म्हणजे 160 आणि 4 पंचे 20 म्हणजे किती 200. ओके, आणि 4 सक 24, 24 म्हणलं की 240 आले ते. बट 41 न जर 41 चा पाडा तुम्ही जर 6 परत म्हणला तर आन्सर तुमचं 246 येते. आपल्याला त्याच्यापेक्षा एक कमी घ्यायचा आहे, त्यामुळे तुम्हाला गुणाकार करावा लागेल. 41 एक 41, 41 पाचा येऊन थांबावं लागेल. 240, 41 गुणिले 5, आन्सर येईल तुमचं 205. राईट. मग शिल्लक किती राहिले 35. डन. हे झालं पहिला आन्सर आला. हे 3 कट, 5 उरले, शिल्लक किती राहिले 35. ओके, आता हा शून्य कट करायचं, इथे लिहायचं. आता किती झाले 350. हा इथलं शून्य कट करून इथे लिहिला, कारण आपल्याला कॅल्क्युलेशन साठी काय व्हावं, थोडं सोपं जावं. ओके, हा त्याच्यानंतर आता 41 ला तुम्हाला गुणाकार करत जायचंय 350 पर्यंत. ऑलराईट. जसं की आता 4चा पाडा मोजा. 4 एक 4, 4 8 किती येतात 32 येतात. बरोबर आहे. तर मग 41 8 किती येतील 328. राईट. 41 8 किती येईल 328 येईल. 41 गुणिले 8. मी काहीच दिमाग लावला नाही, मी फक्त 4चा पाडा 8 पर्यंत म्हणलो. 4 8 किती झाले 32. 1चा पाडा 8 पर्यंत म्हणा 8, 328. शिल्लक किती उरले 22 उरले, आणि इथं 8. आता 22 न भाग जात नाही म्हणून इथं शून्य द्यायचं, इथं पॉइंट द्यायचं आणि इथे घ्यायचं शून्य. म्हणत जा आता पाडा. 4चा पाडा वापस 5 पर्यंत म्हणा, म्हणजे किती येईल 205 येईल. 205. 41चा पाडा, शिल्लक किती राहिले 15. 220 मधून 205 गेले, शिल्लक राहिले 15. 4चा पाडा आपण 41चा पाडा जो आहे तो आपण 5 पर्यंत म्हणलात, त्याच्यामुळे 205 आला इथं. बरोबर आहे. त्यामुळे इथं लिहिलात आपण 5. डन. त्याच्यानंतर आता आपल्याला 150 ला भाग द्यायचा आहे. 150 ला जर भाग दिला तर 4 चोक 16 होते, म्हणजे 41 त्रिक 41 चोक किती येईल 164 येईल. 150च्या पुढे जाईल, त्यामुळे 41 त्रिक म्हणा. 41 त्रिक किती होईल 4 त्रिकम 12, 1 गुणिले 3, 100 किती होईल 23, किती उरले 27, आणि इथं 3 58.53, 58.53 आले. म्हणजे तुमचा आन्सर जो असेल Q01 इज इक्वल टू 58 into 53. आता मे बी आता मी जे स्टेप सांगितलं ह्याच्यापेक्षा काही सोपे स्टेप, ज्यांचं थोडंसं वैदिक मॅथ वगैरे झालेलं आहे 11-12 ला, त्यांना ह्याच्यापेक्षा सोप्या पद्धतीने मे बी कॅल्क्युलेट करता येतील. बट जिथंपर्यंत आपलं देसी जुगाड मॅथ आहे त्यानुसार आन्सर एवढं यायलंय. सो एवढं जरी आन्सर आलं तुमचं कॅल्क्युलेट करता आलं तर मोर दॅन इनफ आहे. ओके, चला आता हा क्वेश्चन जो आहे तो एक्झाम मध्ये 2 प्रकारे येऊ शकतो. एक तर तुम्हाला सरळ सरळ क्वेश्चन देण्यात येते काही अशा प्रकारचं, आणि दिलेल्या आकडेवारीवरून खालील आकडेवारीवरून संख्यात्मक निर्देशांक काढा म्हणते, जे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, किंवा संख्यात्मक निर्देशांकांचे टप्पे आहेत. आता YouTube वर जो फ्री व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी संख्यात्मक निर्देशांक कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं हे ऑलरेडी सांगितलेलं आहे. बट संख्यात्मक निर्देशांक चे टप्पे कशा पद्धतीने लिहायचं, हा क्वेश्चन एक्झाम मध्ये आला कशा पद्धतीने लिहायचं, ऑलरेडी बिग बुल बॅच मध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कळून जाईल. न सांगितलं असेल तरी तुम्ही मला विचारा, मी तुम्हाला तिथं एक्झॅक्ट स्पेसिफिक व्हिडिओचं लिंक शेअर करेन. ओके, अँड तुम्हाला जर एक्झाम मध्ये हा प्रश्न आला कसं लिहिलं हे जॉईन म्हणजे माहित करायचं असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेन प्ले स्टोअरला जा, तिथून DA2 अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा आणि बिग बुल बॅच जॉईन करा. किंवा नोट्स जर हवे असतील अर्थशास्त्र, OCM, अकाउंट्स, सहकार, राज्यशास्त्र, इतिहास, भूगोल, तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही 21 रुपयाचा नोट्स एक्सपर्ट कोर्स परचेस करा. तिथे तुम्हाला सर्व विषयाचे नोट्स, लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर्स वगैरे सर्व तुम्हाला मिळून जातील. ऑलराईट, आजच्यासाठी एवढंच. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. टाटा बाय बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये. बेस्ट ऑफ लक.